नमस्कार. 2025मध्ये या 3 राशी ज्या आहेत, या 3 राशींचा नशिबाची दारं उघडणार आहेत आणि पैशाचा पाऊस पडणार आहे. तर आणि कारण की या 3 राशींमध्ये निर्माण होणारे त्रिग्रही योग. त्रिग्रही योग म्हणजे काय बघा, तर जेव्हा 3 ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला त्रिग्रही योग म्हणतात. हे जे 3 ग्रह आहेत, ते कुठले आहेत आणि हे 3 ग्रह म्हणजे सूर्य, बुध आणि शनी हे 3 ग्रह अतिशय शक्तिशाली आहेत आणि हे 3 ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्रिग्रही योग बनतो आणि हा त्रिग्रही योग आहे याचा 3 राशींना इतका फायदा होणार आहे की जबरदस्त फायदा होणार आहे. कारण की या 3 राशींचे जी नशिबाची दारं उघडणार आहेत, त्याचबरोबर अडकलेली कामं सुद्धा होणार आणि पैशाचा पाऊसच पडणार आहे. त्यामुळे या 3 राशी कुठल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. या 3 राशी इतक्या नशीबवान आहेत की यांच्या नशिबाची दारं हा त्रिग्रही योग उघडणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात. तुम्ही पण व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत बनवून राहा, जेणेकरून तुमची सुद्धा याच्यामध्ये रास आहे का ते पहा आणि हा व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत पहा. ज्योतिषशास्त्रानुसार बघा, सूर्यमालेतील सर्व ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात आणि त्यांची चाल आणि गोचरता सर्व राशींवरती परिणाम दिसून येतो. आणि जेव्हा दुसऱ्या ग्रहांबरोबर युती निर्माण करतो तेव्हा राजयोग तयार होतो. तो राजयोग काही राशींसाठी शुभ आहे आणि हा राजयोग कुठल्या राशींसाठी आहे आणि हा राजयोग कुठल्या राशींसाठी आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहे. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2025मध्ये एक मोठी संधी येणार आहे आणि त्या संधीचा फायदा या 3 राशींना होणार आहे. 2025मध्ये मार्च महिन्यात या राशींसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठी संधी येणार आहे, राजयोग येणार आहे आणि त्यांच्या नशिबाची दारं उघडणार आहेत. या राशींना त्रिग्रही योग सुरू होणार आहे. त्रिग्रही योगाचा फायदा या राशींना होणार आहेत. तर या 3च राशी आहेत, कारण की या 3 राशींना त्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे. कारण की बघा, 2024मध्ये जे काही तुमचे स्वप्न अपुरी राहिली होती किंवा जे काही अडचणी होत्या, साडेसाती होती, संकट होती, त्या सर्व गोष्टींना आत्ता योग्य वेळ आलेला आहे. त्या तुमची स्वप्न आहेत, ज्या काही कामे आहेत, आर्थिक काही अडचणी आहेत, त्या सर्व गोष्टींना आता योग चांगला आलेला आहे, राजयोग आलेला आहे. आणि पैशाबाबत धनलाभ, आर्थिक पैसा तर महत्त्वाचा आहे. मग याविषयी सर्व गोष्टी या 3 राशींना भेटणार आहेत. तर या 3 राशी कुठल्या आहेत आपण सविस्तर जाणून घेऊया. तर पहिली रास म्हणजे मीन रास. मीन राशींच्या लोकांसाठी या राजयोगचा काय फायदा आहे किंवा ह्या त्रिग्रही योगाचा काय फायदा होणार आहे ते जाणून घेऊया. मीन राशींच्या लोकांसाठी हा जो त्रिग्रही योग आहे हा खूप खास आहे. कारण की त्रिग्रही योग निर्माण झाल्यानं या लोकांचा मीन राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि कुठलंही काम ते अगदी आत्मविश्वासानं फुल कॉन्फिडन्सनं ते काम करणार आहेत. आणि जे नोकरीवरती आहे त्यांनासुद्धा चांगली प्रगती होणार आहे. म्हणजेच नोकरीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी लागण्याचे योग आहेत आणि तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. त्याचबरोबर जे व्यवसाय करतात त्यांना व्यवसायामध्ये चांगली प्रगती होणार आहे, नफा होणार आहे आणि त्यांना चांगले योग तयार होणार आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीन राशींची जी काही लोक आहेत त्यांना त्यांच्या जोडीदाराचा म्हणजे त्यांच्या लाईफ पार्टनरची त्यांना पुरेपूर साथ मिळणार आहे आणि त्यांच्या साथीनं ते पुढे जाणार आहेत आणि त्यांना यश मिळणार आहे. हा योग निर्माण झाल्यानं जर बघा, जे काही नवीन प्रोजेक्टचं काम सुरू होतं तुमचं, ते नवीन प्रोजेक्टचं काम तुम्ही बऱ्याच दिवसापासून हाती घेतलं होतं किंवा तुमच्या डोक्यात काही ना काही प्लॅन होते नवीन प्रोजेक्टचे, ते काम आता सक्सेसफुली होणार आहे. सक्सेसफुली होण्याचे योग सुरू आहे. त्यामुळे नवीन प्रोजेक्टविषयी तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, तुमचं कौटुंबिक काही वाद असतील, काही तुमच्या जोडीदारासोबत काही वादविवाद चालले असतील, तर आता ते वाद मिटण्याचे सुद्धा योग आहेत किंवा ते वादसुद्धा मिटणार आहेत.
त्याचबरोबर तुम्हाला आकस्मिक धनलाभाचे सुद्धा योग आहेत बघा. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. तर हे होतं मीन राशींच्या जातकांसाठी माहिती होती किंवा हे त्यांचं राशी भविष्य होतं. आता त्रिगई योग आणि राजयोग याचा फायदा मीन राशींच्या लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा आवर्जून फायदा करून घ्यावा. आता 2 नंबरची रास कुठली आहे ते जाणून घेऊयात. तर 2 नंबरची रास आहे धनुरास. धनुराशींच्या जातकांसाठी बघा काय माहिती आहे. वैदिक शास्त्रानुसार धनुराशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये हा जो योग आहे हा 4थ्या स्थानी निर्माण होत आहे. 4थ्या स्थानी हा योग निर्माण होत आहे. त्यामुळे याचा थेट डायरेक्ट परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर दिसणार आहे बघा. त्यांची आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम दिसणार आहे. धनुराशींच्या लोकांसाठी बघा खूप महत्त्वाची माहिती आहे किंवा हा जो त्रिगई योग आणि राजयोग याचा खूप चांगला म्हणजे अतिशय जबरदस्त असा फायदा होणार आहे. कारण की त्यांच्या घरी नवीन वाहनांचं आगमन होणार आहे. अगदी नवीन वाहनाचे तुम्ही काही आत्तापर्यंत प्लॅन केले असतील किंवा तुम्ही काहीतरी त्याबाबत विचार करत असाल तर ते आता तुमचं सक्सेसफुली होणार आहे. धनु लोकांच्या राशीची लोक आहेत त्यांच्या घरी वाहनांचं आगमन होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी जे काही नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत बघा ते प्रोजेक्ट ते 100% पूर्ण करणार आहेत. आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करून झाल्यावरती त्यांच्या वरिष्ठांकडून किंवा त्यांच्या बॉसकडून त्यांचं कौतुकच होणार आहे. त्यामुळे धनुराशींच्या लोकांसाठी अतिशय आनंदाचे हे दिवस असणार आहेत आणि खूप शुभ असे याचे योग आहेत. त्रिगई योग आणि राजयोग यांच्या कुंडलीमध्ये 4थ्या स्थानी निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक स्थितीवर त्यांचा जास्त परिणाम होणार आहे आणि खूप त्यांना हा योग भाग्याचा ठरणार आहे. त्यांच्या नशिबाची दारं उघडणार आहेत. धनु राशींची जातक जे लोक आहेत त्यांनी बरेच दिवस या संधीची वाट पाहिली आहे. पण ती संधी आता त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्यांना कुठल्याही कामात यश प्राप्त मिळणार आहेत. यश प्राप्त होणार आहे आणि जे तुम्ही काही टार्गेट आत्तापर्यंत पूर्ण करू शकला नाहीत ती टार्गेट आत्ता तुम्ही पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे धनुराशींच्या लोकांसाठी खूप चांगला असा योग आहे. त्रिगई योग आणि राजयोग याचा पुरेपूर फायदा या धनुराशींच्या लोकांसाठी होणार आहे. त्यामुळे धनुराशींच्या लोकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. तर आता आपण धनुराशींच्या लोकांची माहिती पाहिली तर आपण आता पाहूयात तिसरी रास कुठली आहे. तिसऱ्या राशीला याचा काय फायदा होणार आहे आणि त्यांना कुठले लाभ होणार आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. ही सुद्धा रास खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत ऐका. तिसरी आणि शेवटची रास अत्यंत महत्त्वाची रास म्हणजे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांसाठी हा त्रिगई योग आणि राजयोग याचा काय फायदा होणार आहे. तर बघा मिथुन राशींची लोक जे नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरीसाठी ते बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू देतात किंवा कुठं ना कुठे ॲप्लिकेशन करतात. पण त्या लोकांसाठी मार्च महिना अतिशय उत्तम आहे. कारण की या महिन्यामध्ये त्यांना नोकरी लागण्याचे योग आहेत आणि नोकरीच्या संदर्भात त्यांना यशसुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे जॉब जे आहेत जॉब पॅकेज किंवा जे काही त्यांचा पगार आहे तो पगारसुद्धा त्यांना चांगला भेटणार आहेत आणि त्यांना जॉबच्या खूप साऱ्या ऑफर येणार आहेत. खूप सारे त्यांना ऑफर या महिन्यामध्ये असणार आहे. कारण की जॉबसाठी नोकरीसाठी हा महिना अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी अगदी लक्षपूर्वक ऐका. त्याचबरोबर जे बेरोजगार होते त्यांनासुद्धा नोकरीची संधी या महिन्यामध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर व्यवसायात तुम्हाला प्रगती होणार आहे, नफा होणार आहे. व्यवसाय प्रगतीमध्ये नफा होणार आहे. आणि जे पार्टनरशिपमध्ये ते कामं करतात व्यवसाय त्यांचा व्यापार जो पार्टनरशिपमध्ये आहेत त्यांनासुद्धा खूप सारा नफा होणार आहे आणि त्यांच्यासोबतसुद्धा त्यांना व्यवसायामध्ये नफा होणार आहे आणि व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे.
त्याचबरोबर बघा नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन प्रकल्प तुम्ही काय हाती घेणार आहात किंवा नवीन तुमच्या डोक्यामध्ये जर काय आयडिया चालली असेल, कल्पना चालली असेल, विचार चालला असेल तर तो प्रोजेक्टसुद्धा तुमचा सक्सेसफुली होणार आहे आणि त्याबाबतसुद्धा तुमचे चांगले योग आहेत. नवीन प्रोजेक्टची सुद्धा तुम्हाला त्याबाबतसुद्धा यश मिळणार आहे. नवीन तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 राशींबद्दल माहिती पाहिली. जो त्रिगई योग आहे या 3 राशींना खूप चांगला फायदा होणार आहे. राजयोग आहे, ज्यांचं नशीब आत्तापर्यंत झोपलं होतं ते नशीब जागं होणार आहे आणि या 3 राशींना याचा पुरेपूर चांगला फायदा होणार आहे. मीन रास, धनु रास आणि मिथुन रास या 3 राशींना अतिशय चांगला असा फायदा आहे या त्रिगई योग आणि राजयोगचा. तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली असेल. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त या 3 राशींच्या लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून ही माहिती त्यांना मिळेल किंवा ते जर कुठल्या संधीची वाट पाहत असतील किंवा काही त्यांना अडचणी असतील तर हा व्हिडिओ पाहून त्यांना एक नवीन ऊर्जा, नवीन आशा मिळेल. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील येणारी नवीन माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आजच्या पुरती एवढीच माहिती होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबत आहे आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करत राहा आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट राहू द्या. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.